राज्यातील मान्सून संदर्भातले सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधूनच सुरू होत असतो। त्याची सर्वसाधारण तारीख 17 सप्टेंबर असते। यंदा मात्र सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस येणार आहे। गेल्या वर्षी सर्वसाधारण तारखेपेक्षा 19 दिवस उशिरा म्हणजे 6 ऑक्टोबरला राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू झाला होता। महाराष्ट्रातून 14 तर देशातून 15 ऑक्टोबरला मोसमी पाऊस परतला। यंदाच्या अंदाजानुसार परतीचा प्रवास लवकर सुरू झाल्यास पावसाच्या हंगामाचा कालावधी कमी होऊ शकतो। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ 1 ते 1.5 किलोमीटर लांब अशा वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत। पुण्याकडे जाणारी वाहनं मोठ्या संख्येने रस्त्यावर असल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे। सलग सुट्या, वीकेंड यामुळे गणपतीला गावी जाणारी गणेश भक्तांची वाहनं मोठ्या प्रमाणात एक्सप्रेसवेवर बघायला मिळत आहे। तसंच अवजड वाहनांना बंदी नसल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचं समजतंय। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना शिंदे फडणवीस सरकारने दिलासा दिलाय। 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यंत कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांकरता टोलमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। मुंबई गोवा महामार्ग आणि पुण्यातून कोल्हापूर मार्गे जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफीचा लाभ मिळणार आहे। कोकणातल्या जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी चाकरमान्यांसाठी याही वर्षी टोल माफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यंत ही टोल माफी असेल। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्या हाऊसफुल झाल्या आहेत। कोकणात रेल्वेने जवळपास 230 विशेष रेल्वे गाड्या सोडल्यात। या गाड्यांचं वेटिंगही सरासरी 500च्या वर गेल्याचं मध्य रेल्वेने सांगितलंय। कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांनी गाड्यांचं 3 महिन्यांपूर्वीच बुकिंग केलंय। रेल्वेने ज्या गणेशोत्सव स्पेशल गाड्यांची घोषणा केली आहे त्यांचंही बुकिंग फुल झालंय। गणेश भक्तांची मागणी जशी वाढेल तशा गाड्या उपलब्ध करून देण्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे। तर एकूण संख्या जी आहे मध्य रेल्वेतून गाड्या ज्या विशेष गाड्या सुटण्याची ती 230 वर झालेली आहे। याशिवाय कोकण रेल्वेने काही गाड्या ज्या आहेत त्या जाहीर केल्या आहेत। याशिवाय पश्चिम रेल्वेने ज्या गाड्या ज्या वसईच्या मार्गाने जातात त्याही गाड्या ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत। त्यामुळे रेल्वेकडून ज्या आहे प्रवाशांच्या सुखद प्रवासासाठी त्यांना कुठलाही इनकन्व्हिनियन्स होऊ नये यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले जात आहेत।